तर मंडळी, या ठिकाणी आपण सध्या उज्जैनच्या समोर नजरपूरला पोहोचलेलो बढियापैकी. जय नरहरी, जय आशापुरी माता, जय श्रीराम मंडळी. तर पहा मंडळी, आपली ही कुळ देवता आहे म्हणजेच आशापुरी तुळजाभवानी माता. या ठिकाणी लवकरच आता आपला सोनार मेळावाचा कार्यक्रम चालू होणार आहे मंडळी. आशापुरी तुळजाभवानी माता की. तर मंडळी, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्या उज्जैनले म्हणजेच उज्जैनच्या समोर नजरपूरले या ठिकाणी सोनार मेळावा असा बढियापैकी भरलेला आहे. तर या ठिकाणी युवा मंचाचे संस्थापक अध्यक्ष म्हणजेच वेदप्रकाशजी हिरुळकर आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत आपण थोडक्यात बोलून घेऊ आणि त्यांनी नियोजन कशा प्रकारे केलं ते पण आपण त्याच्याकडून जाणून घेऊ. मागील 24 तारखेपासून आम्ही इथं महादरबारी सेवा देत आहे. ह्या महादरबारी सेवा देत असताना आम्ही ग्राउंड लेवलवरचं काम करत असतो आणि एक स्वर्ग बघायचं असणार तर हे नजरपूरला या. इथचं सुवर्णमय वातावरण, इथचं सुवर्णमय हवा आणि इथची जी थंडी आहे ही आम्ही म्हणजे एन्जॉय करून खूप चांगल्या प्रकारे आम्ही हा कार्यक्रम पार पाडतो. आणि पार पाडताना हा कार्यक्रमात म्हणजे एक मी सांगू इच्छितो, एक शब्द आहे मराठीत की यासाठी केला होता अट्टहास. हा कार्यक्रम 3 दिवसाचा व्हावा याच्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम केलेले आहे. परिश्रमच नाही तर खूप मिटिंग झाल्या असताना खूप विषय नाही एका दिवसाचा कार्यक्रम करावा इथपर्यंत विषय आला होता. पण आमचे कार्यकर्ते एकदम एकजूट होऊन हा कार्यक्रम 3 दिवसाचा जसा होता तसाच झाला पाहिजे याच्यासाठी आवाज उठवला आणि आज हा कार्यक्रम 3 दिवसाचा आहे. आणि याच्यावरूनच मी एक विश्वास देतो की हा कार्यक्रम असाच 1 मिनटं पण कमी होणार नाही. हा कार्यक्रम असाच वाढत्या याच्यात राहणार. आम्ही तर हा कार्यक्रम अशा पद्धतीवर न्यायचा प्रयत्न करत आहे की हा 7 दिवसाचा कार्यक्रम झाला पाहिजे. एक महासप्ताह इथं महादरबारी पार पडला पाहिजे आणि हा कार्यक्रम खूप आनंदात साजरा झाला पाहिजे असे आम्ही जाहीर करतो. आणि जय नरहरी. आणि आपले युवा मंचाचे जे सगळे कार्यकर्ते आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोलू इच्छिता? युवा मंचाचे कार्यकर्ते, प्रत्येक युवा मंचाचा कार्यकर्ता हा स्वतःच्या घरी स्वतःच्या बहिणीच्या लग्नात जसा एक भाऊ काम करतो तसा एक कार्यकर्ता, एकूण एक कार्यकर्ता इथं काम करतो. काम करत असताना तन मन धनाने इथं स्वतःचं समर्पण देतो. स्वतःचे कपडे, स्वतः आपण काय आहो हे सगळं विसरून इथं काम करतो. आणि हे फक्त आणि फक्त आशापुरी आईसाठी. बस त्यांच्या मनात दुसरी काही नसते, सेवाभावी वृत्ती असते आणि सेवाभावी वृत्तीनेच हे सगळे कामं पार पाडत आहेत. आणि हे कार्यकारिणी ही एक छोट्या ह्याच्यात आहे आणि हे एक उच्च पातळीवर जाणार असे मी तुम्हाला सांगू इच्छितो. पहिले 2 पोरं होते, आता 20 पोरं, 25 पोरं, 30 पोरं, आज आमच्या ग्रुपमध्ये जवळपास 250 पोरं आहेत. या मंडळी, आमचे मोठे भाऊ म्हणजे जयंत दादा गजाननराव लोणकर हे आमच्यासोबत 2 शब्द बोलतील. नमस्कार. हा एक मेळावा म्हणजे सोनार समाजापुरता मर्यादित नव्हे तर इष्टपैल जातीचे लोकसुद्धा इथे येतात. प्रत्येक जाती धर्माचा लोक इथे येतो. आणि हा मेळावा असा आहे जसं की एक महाकुंभ भरते तसं इथे सोनार समाजाचा एक महाकुंभ इथं भरला जाते. इथं कोणी लहान मोठं गरीब हे नाही आहे, सर्वांना इथं समान वागणूक दिलं जाते. जसं आपण एक कच्छमध्ये जातो, एक टेंटमय वातावरण असते, एकदम आपण बाहेर जाऊन पिकनिक वगैरे असं मनवतो तशा प्रकारचं इथं भक्तिमय आणि सुंदर असं वातावरण असते. पहिल्या दिवशी गोंधळ, दुसऱ्या दिवशी पालखी, तिसऱ्या दिवशी महापूजा, अशा प्रकारे हा महापूजाचा कार्यक्रम आपण संपन्न करत असतो. याच्यात आम्हाला म्हणजे मोलाचं योगदान म्हणजे अखिल माळवी सोनार महासंघ हा शून्यातून वरता येताना आम्ही बघितलेला आहे. आणि ह्या महासंघाला आम्हाला याच्यापेक्षा वरती उच्च पातळीवर न्यायचं आहे अशी आमच्या सोनार युवा मंचाची अपेक्षा आणि इच्छा आहे. हा कार्यक्रम आम्हाला भविष्यात 8 दिवसावर न्यायची अशी आम्ही एक प्रण घेतलेला आहे. आम्ही जिथपर्यंत आहो तिथपर्यंत हा कार्यक्रम होत राहील, पण याला वाढ या कार्यक्रमाची आम्ही अशी प्रेरणा घेतलेली आहे. हीच मातेचरणी प्रार्थना आहे. आणि वेद दादा, एक सांगू इच्छितो की बा आपण जे आज युवा कीर्तनकार म्हणजे सोपान महाराज खानेरकर यांचं आपण कीर्तन ठेवलेलं आहे, ती एवढी मोठी आपण ताकद कशाच्या भरोश्यावर लावली, कशी काय लावली? आता जे मला इथं पाठबळ भेटलेलं आहे हे तर खरंच माझ्या कार्यकर्त्यांचं आहे. जे कार्यकर्ते झाले माझे, जयंत माझ्यासोबत आहे, वेदांग माझ्यासोबत आहे, भावेश माझ्यासोबत आहे, यश माझ्यासोबत आहे, शंतनू दादा पाचकवळे माझ्यासोबत आहेत. यांनी जे उभं केलेलं आहे मला, हे माझ्या युवा मंचाचे पिल्लर आहेत. हे युवा मंचाचे पिल्लर आहेत, यातला एकही पिल्लर हा डामाडोळ होत नाही आणि हे आहेत म्हणून मी उभा आहे. आणि हा कार्यक्रम तर खूप छोटा आहे, याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम आम्ही करून दाखवू. आणि करूनच नाही तर म्हणजे सप्ताहच आम्ही जो म्हणजे शब्द पकडून ठेवलेला आहे तो शब्द आम्ही साकार करून दाखवू आणि खूप मोठ्या पद्धतीने कार्यक्रम घेऊ. आज सोपान महाराजला बोलवलं, आम्ही इंदुरीकर महाराज सोबत पण बोलणं चालू होतं आमचं,
पण यावेळेस सोपान महाराज पुढच्या वर्षी मी इच्छा अशी आहे जयंता की आपल्याला इंदुरीकर महाराजला बोलवायचं आहे आणि इथे कीर्तन करायचं आहे. आपण पूर्ण त्याच्यासाठी पण ताकद लावू आणि याच्यापेक्षा पण काही वेगळ्या कल्पना आपल्या मनात असतील तर त्या आपण साकार करू. जय नरहरी. बरं, आपण हा कार्यक्रम करून राहिलो, पण आपली युवा मंचची जी पोरं आहेत ते सगळे एकदम डाऊन टू अर्थ आहेत. मी आल्याबरोबर तुम्ही सर्वांनी एक प्रश्न केला की कारबा काही नाराजी आहे काय, तर याचं एक मी काय समजू शकतो समजा. आम्हाला तू पण एक युवा मंचाचा सदस्य आहे. आम्हाला असं 3 वर्ष झाले आपला युवा मंच स्थापन झालेला आहे. आम्हाला पण वाटतं की तू आमच्यासोबत आला पाहिजे. बिलकुल. तुझं टाइम नाही भेटत, तुला खूप कामं असतात, सगळं आम्हाला आहे, पण तू पण एक युवा मंचाचा कार्यकर्ता आहेस. प्रत्येक जणाला वाटते की तू आमच्यासोबत आला पाहिजे आणि आमचा आनंद हा दुगुणित झाला पाहिजे. तर त्यामुळे पोरांनी असं तुला प्रश्न केलेला आहे. चला, आणि मी एक तुला बोलू इच्छितो, पुढच्या वर्षी तू प्रयत्न कर आणि नक्कीच आमच्या सोबत ये. इथं महादरबारी आपण सोबत सेवा देऊ आणि आनंद साजरा करू. चालतंय. बोला आशापुरी तुळजाभवानी माता की जय. संत शिरोमणी नरहरी महाराज की जय. सोनार युवा हिंदू धर्म की मंचाचा जय. पर कट करू शकतो आपण. सनातन हिंदू धर्म की जय. सोनार युवा मंचाचा नवे पर्व नवे पर्व अखिल माळवी सोनार महासंघाचा. तर पहा मंडळी, युवा कीर्तनकार सोपान महाराज कनेरकर, लाखो युवकांचे प्रेरणास्थान, यांचं उज्जैनमध्ये म्हणजेच आपल्या नजरपूरला आगमन झालेलं आहे. यांचं या ठिकाणी बढियापैकी असं कीर्तन आहे. तर चला आपण कीर्तनाचा आनंद घेऊ. तुम्ही हा व्लॉग जो आहे तो पूर्ण पहा. आशापुरी तुळजाभवानी माता की जय. माननीय सोपान महाराज कनेरकर यांचं बढियापैकी स्वागतसुद्धा झालेलं आहे युवा मंचतर्फे. त्याचप्रमाणे माझा व माझ्या आईबाबाचा या ठिकाणी बढियापैकी सत्कार करण्यात आलेला आहे सोनार युवा मंचतर्फे. खूप खूप धन्यवाद मंडळी. हा सगळ्यात मोठा क्षण आहे माझ्यासाठी या 2025 मधला. बोला मग सियावर रामचंद्र की जय. तर मंडळी, शूटच्या वेळेस प्रॉब्लेम असा झाला की आपला तो माईक लावला गेला आणि एक माईक कुठं पडला गेला ते समजलंच नाही. त्या कारणानं व्हॉइस काही जो आहे तो रेकॉर्डच झाला नाही. तुम्हाला तर माहिती आहे सोपान महाराज कनेरकर यांचं कीर्तन किती बढियापैकी असते. एकदम मनोरंजनात्मक, भक्तिमय, म्हणजे सगळंच आहे त्याच्यात. मी ते एकदम अक्षरशः शेवटच्या क्षण असा रडलो होतो की काय बढियापैकी महाराज कीर्तन करतात. आणि तुम्हाला तर माहीत आहे मी यांना पहिल्यापासून असा मानतो बढियापैकी. तर अशा प्रकारे त्यांचं कीर्तन वगैरे आटोपलेलं आहे मस्त. या ठिकाणी संध्याकाळचा असा दीपोत्सव झालेला आहे. आणि पहा मंडळी, देवाच्या कृपेनं आपला जो माईक पडला होता तो पुन्हा दिसला. एवढा मोठा महागीचा माईक दिसणं मजाकची गोष्ट नाही आहे. त्या तिकडे आम्ही महाराजांना गाडीपाशी आणायला गेलो होतो, तर तिथं पडला होता. बढियापैकी दिसलेला आहे, मस्त वाटला. आमच्या सुशीलची केश रचना आणि तुमची केश रचना जॅकेट मी माझ्यासारखे घालायला लागला. त्याला म्हटलं अरे मी महाराजची कॉपी करतो, व्याख्यान करतो मग पुढे. चांगला हुशार मुलगा आहे, होतकरू मुलगा आहे आणि विशेष म्हणजे काय म्हणतात त्याला, टेंबी पासून काम करतो. त्याला आपण म्हणतो मराठी भाषेत टेंबी पासून मनापासून काम करतो. आमची सदिच्छा आहे की त्याने याच्यापेक्षा नाव मोठं करावा. त्याचं नाव असं जगाच्या पाठीवर हे मी आहे चांगला फार मानतो तो. सुशीलने संपर्क होतो हे याचं सगळं श्रेय याला, वेदला आणि यांची योग मंडळीला सापडला. 15,000चा माईक पडला तुमच्या गाडीला लागून सापडला बाबा. त्याच्यातच होतो म्हणून मी हा ते कंटेंटसाठी, कॉमेडी कंटेंटसाठी. असं असते काय? कुठला लागते? हिमालया किरीटिनीम ब्रह्मराजर्षि रत्नाढ्याम वंदे भारत मातरम. वंदनीय भारत माता, ज्या माणसाने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न रचलं ते प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतव्य सिंहासनाधीश्वर अखंड शुक्लंकृत राजकार धुरंधर राजाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे, आम्हा तमाम तरुणां. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळीच भव्य अशी गावातून मिरवणूक काढण्यात आलेली आहे आपल्या आशापुरी तुळजाभवानी मातेची. तर मंडळी, या सोनार युवा मंचाची म्हणजेच पूर्ण सोनार समाजाची या ठिकाणी बढियापैकी अशी मिरवणूक निघालेली आहे. म्हणजेच पालखी, आशापुरी भवानी माताची पालखी निघालेली आहे मंडळी. सध्या गर्दी पा परत आहे काय पुरं येईल.
नजरपूरचा चांगल्या प्रकारे कार्यक्रम पार पडल्यावर आम्ही सरळ आलो शिवरवरून. या ठिकाणी मस्त दर्शन वगैरे केलं आणि काय बढियापैकीचा भात होता भाऊ संध्याकाळचा. असं आयुष्यात ना कधी खाल्ला नाही. शिवरमध्ये सकाळ संध्याकाळी जेवण राहते म्हणते, सकाळचं जेवण राहते आणि संध्याकाळचा असा भात या ठिकाणी आम्हाला भेटलेला आहे. माताजी बहुत अच्छा, पहिली बार आहे, जबरदस्त. जय श्री शिवाय मस्त. रुद्राक्ष महोत्सव, गुरुपौर्णिमा माते. पहा मंडळी, शिवरमध्ये सुद्धा आपले सबस्क्रायबर भेटले, यांनी सुद्धा आपले फोटो वगैरे काढले. श्री शिवाय नमस्तुभ्यम. चलो सरळ निघणार परत वेळेला आपल्या मोठ्याला सोडून देणार, तिथून मग सरळ आपण सगळेजण आजीला घेऊन आकोटले. हा मंडळी, आपण सध्या बढियापैकी पोचलेला मंदिरात. या ठिकाणी काकानं बरोबर आम्ही आल्यावर जर मंदिर उघडून ठेवलेलं आहे. चल ड्रायव्हरचं दर्शन वगैरे घेऊ सगळेजण. चल बरोबर सोमवार आला आणि आजच्या दिवसाला शिवरचं पाणी आपल्या मारुतीच्या मंदिरात पडून राहिलं मस्तपैकी. जय जय श्रीराम, जय देवा मारुतीराय. सुखरूप असं घरी पोचवलं बापा, हेच भरपूर आहे आपल्यासाठी. मस्त वाटलं, प्रवासी मस्त झाला मंडळी. तर अशा प्रकारे मंडळी हा पूर्ण व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्रीराम.